रामकृष्ण हरी मंडळी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आज आपण मुलांक आणि भाग्यांक या विषयावरती चर्चा करत आहोत. आपण 1 ते 9 असे मुलांक आणि भाग्यांकाची मालिका आज पूर्ण करत आहोत. तर आज मुलांक 9 पाहूया. तर 9 मुलांक कसा तयार होतो? कोणत्याही महिन्यामधील आपली जन्मतारीख 9 तारीख असेल, 18 तारीख असेल आणि 27 तारीख असेल तर आपला मुलांक 9 येणार आहे. तर कसं येईल? तर 9 तारीख म्हणजे 9 आहे, 18 म्हणजे 8 प्लस 1 9, 27 2 प्लस 7 म्हणजे 9 आला. तर 9 मुलांक आला. तर 9 मुलांक तर हा कुठल्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो? तर 9 मुलांक हा मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. आता या 9 मुलांकाचा प्लॅनेट आपल्याला कळला काय आहे? मंगळ आहे. तर या 9 मुलांकाचे बलस्थाने काय असतील? तर 9 मुलांकाचे बलाढ्य शक्ती आहे, नेतृत्व गुण आहे आणि समाजाची सुरक्षा हे 9 मुलांकावरती आहे. तर 9 मुलांकाचा जो प्लॅनेट आहे तो कोण आहे? मंगळ. मंगळ हा नवग्रहामध्ये सेनापती म्हणून गणला जातो. तर सेनापतीचं कार्य काय काय आहे? तर सुरक्षा प्रदान करणं, युद्धामध्ये नेतृत्व करणं. तर नेतृत्व गुणानं पुरेपूर भरलेला असा हा 9 मुलांक आहे. आपण बऱ्याचशा प्रमाणात पाहतो बा, गाड्याचे जे नंबर असतात ना ते चॉईस नंबरमध्ये लोक 99 99 घेतात, 18 18 घेतात किंवा 27 27 घेतात. काय घेत असतील बरं? तर आपण पहा, ग्रह किती आहेत? 9. आपण ज्यावेळेस बेरीज करतो ना, तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ किती बनायची आहे? 108 बनायचं आहे. 108 म्हणजे किती? 1 0 8. बेरीज केली तर किती येणार आहे? 9 येणार आहे. 9 त्रिक 27. म्हणजे जपाची संख्या किंवा आपण एखादी गोष्ट करत असताना त्याचा 9 जर आकडा येत असेल हा अत्यंत शुभ असा समजला जातो. कारण हा नेतृत्व करणारा क्रमांक आहे. पण 9 नंबर हा सेनापती म्हणून नेतृत्व करणारा आहे. तर 9 नंबरचे आपल्याला बलस्थाने सांगितले, प्रचंड शक्ती आहे, नेतृत्व गुण आहे आणि आपल्याला सुरक्षा प्रदान करणारा आहे. पण 9 नंबरचा जो मुलांक आहे त्या मुलांकाचा प्लॅनेट ग्रह मंगळ आहे. बरं, असे व्यक्तींना सर्व्हिस किंवा व्यवसाय कुठल्या क्षेत्रामध्ये करावा तर तो त्यांना जास्त शुभकारक राहील. तर मिलिटरी, पोलीस, अग्निशामक दल किंवा युद्धनौका बनवणे, मोठमोठ्या मशिनरी तयार करणे, इलेक्ट्रिक, इंजिनिअरिंग साईडला किंवा मेडिकल साईडला पण हा मुलांक बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला यशस्वी झालेला दिसतो. असा हा 9 मुलांक आहे. तर 9 मुलांकाच्या बाबतीमध्ये आपल्याला जर उपासना करायची असेल तर आपण कुठली उपासना करावी ते आपल्याला जास्त फलदायी राहील. तर आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता, कुंजिका स्तोत्र वाचू शकता किंवा मराठीमधलं गणपती स्तोत्राचं पण आपण वाचन केलं तर हे जास्त आपल्याला शुभ फलदायी आहे. आपल्याला वाटतं का तर उपवास करावा तर कुठला उपवास करावा? तर आपण मंगळवारचा उपवास करू शकतो. त्यामुळं आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये शक्ती प्रदान होण्यामध्ये बल प्राप्त होईल. तर आपल्याला काय जप करावा वाटला तर आपण श्री शुक्ला महाशुक्ले निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम गण गणपती नमः हा पण आपण जप करू शकता. आपल्याला एखादा रत्न वापरावं वाटलं तर आपण पहिलं प्रथमतः ज्योतिषाला पत्रिका दाखवून घ्यावी आणि जर आपल्याला पवळा नावाचं रत्न जर आपल्या कुंडलीप्रमाणे आपल्याला ते मॅच होत असेल तर आपण पवळा वापरू शकता. पवळा पण हा शक्ती प्रदान करणारा आहे. हे शक्ती बळ कसं प्राप्त होतं? आपण एखाद्या सौभाग्यवती स्त्रिया पाहतो, आपण कपड्याला कुंकू लावतो. कशाचं प्रतीक आहे? ते एक शक्तीचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. पण ते किती वापरतो आपण? तर किंचितच वापरतो. म्हणून लाल रंग हा आपण डेंजर झोन म्हणून पण घेतो. म्हणतो कमी प्रमाणामध्ये जर पवळा वापरला तर तो आपल्याला चांगल्यामध्ये शक्ती प्रदान करतो.
म्हणून 9 नंबरचा मूलांक हा मंगळाच्या आधिपत्याखाली येत आहे. त्यामुळे आपण गणपतीची किंवा दुर्गा मातेची उपासना करू शकता. 9 मूलांकामध्ये आपण पाहिलं तर 9 हा आकडा पूर्ण संरक्षण करणारा आहे. आपण त्यानंतर 18 तारीख पाहिली तर त्यामध्ये 1 आणि 8. 1 म्हणजे कोण आहे? रवी, तो आहे गव्हर्नमेंट. आणि 8 म्हणजे कोण आहे? तर शनी, म्हणजे राजा आणि सेवक दोन्ही त्या ठिकाणी एकत्र आहे. मग ह्या व्यक्तींकडं 8 नंबरचे साहसाही शक्ती आहे. 1 नंबरचं राजासारखं व्यक्तिमत्व आहे आणि 8 नंबरची सेवा करायची वृत्ती आहे. तर तिन्ही प्राण्यांचा आपल्याला तिथे बळ प्राप्त होईल. आपण 27 नंबर पाहिला तर तो 2 आकडा हा मून म्हणजे चंद्र ममत्व आहे आणि 7 नंबर हे गुणविद्या आहे. म्हणजे 9 तारीख असेल, 18 तारीख असेल आणि 27 तारीख असेल तर तिन्हीचेही आपण जर भविष्य पाहिलं किंवा व्यक्तिमत्व पाहिले तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला फरक जाणवू शकतो. जसे एखादा माणूस मिलिटरीमध्ये सर्व्हिस करतो, अधिकारी आहे, तर सर्व सैनिक गोळीबार करतात का? तर काही सैनिक त्या ठिकाणी संरक्षण करत असताना मॅनेजमेंट करतात. युद्ध काही लोक नौका तयार करतात, काही लोक युद्धाचं एक टेक्स्चर तयार करतात. युद्ध कसं तयार केलं पाहिजे, युद्ध कसं लढलं पाहिजे आणि कसं जिंकलं पाहिजे ह्याचे काही मॅनेजमेंटमध्ये असतील. तसं विविध क्षेत्रामध्ये असे व्यक्ती काम करतात. म्हणून 9 मूलांक हा खरंच भाग्यकारक आहे. तर ज्यांचा 9 मूलांक आहे आणि आपल्याला काही 9 मूलांकाबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील, त्याचं समाधान करायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा. मी नक्कीच 9 मूलांकाबद्दल आपल्याला माझ्या परीनं माझ्या ज्ञानाप्रमाणे नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. आज 1 ते 9 हा मूलांक माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण झाला. आता इथून पुढच्या आपण ज्या तारखा प्रत्येकाच्या स्पेशली पाहणार, जसं 1 तारीख आहे, 2 आहे, 3 आहे, तर 1 मूलांकाचा प्लॅनेट ग्रह रवी आहे, तर आपण नंतर 2 आहे. तर तसं आपण पहिल्यांदा कसं पाहिलं की 1 ते 9 मूलांक पाहिले, त्यामध्ये तारखा आपण घेतल्या. तर स्पेशली प्रत्येक तारखेवरती आपल्याला आपलं भविष्य असेल, व्यक्तिमत्व असेल, उद्योग व्यवसाय असतील किंवा त्याबद्दल काही मार्गदर्शन आपल्याला आवश्यकता लागत असेल तर माझ्या यूट्यूबच्या माध्यमामधून आपण 1 तारीख ते 31 तारखेपर्यंत असे आपण त्याचे 31 व्हिडिओ घेणार आहेत. आता आपले 1 ते 9 असे की 9 व्हिडिओ तयार झाले. मग त्यामधून आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये ज्योतिष असेल, अध्यात्म असेल, काही धार्मिक विषय असतील, प्रत्येक विषयावरती आपण व्हिडिओ करायचे प्रयत्न करतो. माझा मानस हाच आहे की आपल्या परीनं आपल्याला जे काही ज्ञान आहे तर त्या ज्ञानामधून जर समाजाचा थोडाफार जरी फायदा झाला किंवा थोडंसं विनोदामधून विरंगुळा निर्माण झाला किंवा जे थोडा जरी फायदा त्याच्या आयुष्यामध्ये आपण जे वक्तव्य करतो आहे की आपण जे सांगतो आहे त्यातून जर त्याला काही फायदा झाला तर नक्कीच हे माझ्या ज्ञानाचे मला फळ भेटलं असं समजेल आणि मी त्याचा प्रयत्न करतो आहे. जर समजा ह्या माध्यमातून आपल्याला खरंच काय वाटत असेल, माझं गोष्ट तुमच्या लक्षात आली किंवा नाही आली तर मला प्रश्न विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. आपण पुढची जी मालिका आहे ती आपली 1 ते 31 असे आपण 31 व्हिडिओ पुढं तयार करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.